नमस्कार. मार्गी स्टुडंट डेस्कच्या विजय नाईक यांच्या परराष्ट्र धोरण संदर्भातील पुस्तकाच्या पुढच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. मागच्या सत्रामध्ये आपण सिस्टाईचे विविध अंग बघितले. त्या सिस्टाईच्या अंगाचेच पुढचे काही उर्वरित घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्या UPSCच्या स्पर्धा परीक्षा अभ्यास करत असताना राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील जो आपला दुसरा पेपर आहे त्या पेपरमध्ये खऱ्या अर्थानं या सिस्टाईच्या साठीचे मराठीतनं विश्वासार्ह असा स्रोत आपल्याला उपलब्ध नाही. त्यामुळे हे दोन पुस्तकं आपल्याला त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. त्याचाच म्हणजे क्रीडा शिष्टाई, म्हणजे खऱ्या अर्थानं एक संबंध सुधारण्यासाठी कोणत्या गोष्टीचा कोणता देश कशा पद्धतीने विधायकरित्या वापर करून घेऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे क्रीडा शिष्टाई. साधारणतः क्रीडा शिष्टाई म्हटलं की आपल्यासमोर उभा राहतो तो पिंग पॉंग डिप्लोमसी. तर प्रश्न असा, ही शिष्टाई कशा पद्धतीने यशस्वी झाली, त्यामागचं एक नाट्यात्मक प्रसंग काय होता ह्याचं आपण इथं पाहणार आहोत. साधारण झालं असं की 1971 साली 31व्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेसाठी US आणि चीनचा संघ हा जपान दौऱ्यावर होता आणि या ठिकाणी सामना सुरू होण्यापूर्वी सराव करायचा म्हणून त्या सराव मैदानावर USचा कोवेन हा सराव करण्यासाठी तिथं थांबला होता. आणि हे करत असताना रात्रीची वेळ झाल्यानंतर USचा संघची गाडी निघून गेल्याच्या नंतरनं कोवेन हा जो USचा प्लेयर राहतो तिथेच राहिला. त्यानंतर जे राहण्याची ठिकाणी जे हॉस्टेल किंवा जिथे राहण्याची त्यांची सोय झाली होती त्या ठिकाणी जाण्यासाठी यांच्याकडे वाहनाचा पर्याय उपलब्ध झाला नाही. त्यामुळे जायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता कोवेनसमोर. त्यावेळेस झेडॉंग हा चीनचा खेळाडू होता, त्याने त्याला आपल्या गाडीत येण्याची सूचना केली. त्यानुसार तो त्यांच्या गाडीत गेला कारण पर्याय नव्हता. आणि तिथं गेल्याच्या नंतरनं झेडॉंग या चीनच्या खेळाडूने त्याला एक चित्र भेट दिलं आणि ते आता ह्याला आपण परत ह्या देशाला काय द्यायचं किंवा आपल्याला यांनी भेट दिली याची उपराई कशी करायची, तर त्यासाठी त्यांनी त्याला एक T-शर्ट भेट दिला. अशा पद्धतीनं एक सुरुवातीच्या चर्चेचा किंवा एक दोन राष्ट्रातील खेळाडूंच्या हे मनोमिलन किंवा त्यांच्यातील वाटाघाटी किंवा त्यांच्यातील चर्चा ही या प्रसंगामुळे घडल्या. मग ह्या प्रसंग झाल्याच्या नंतर तेथील वर्तपत्रांनी याला घटनेला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली. त्यामुळे हा एक राजकीय चर्चेचा किंवा समझोत्याचा भाग होऊ शकतो का अशी चर्चा पुढे आली. माओंनी तर झेडॉंग यांचं वर्णन करताना हा खेळाडू नाही तर तो एक टेबल टेनिसपटू केवळ नसून राजकीय आणि मुत्सद्दी देखील आहे अशा पद्धतीचं विधान त्याच्याबाबत केलं होतं. हे झाल्याच्या नंतर आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेचे जे अध्यक्ष होते WR इनव्हन्स यांनी देखील सांस्कृतिक क्रांतीनंतर चीनने जगाचे संपर्क साधण्यासाठी क्रीडा शिष्टाईचा वापर करावा अशी सूचना केली होती. त्याचाच प्रत्यय म्हणून USच्या टेबल टेनिस जो संघ आहे त्या संघाला चीन आमंत्रित करावं, त्यासाठी पारपत्र व व्हिसा द्यावा अशी सूचना त्या अध्यक्ष महोदयांनी केली होती. त्याचाच मान राखून जो चॅम्पियन होता ली न्यूबर्गर याला चीन भेटीचं आमंत्रण त्या ठिकाणी देण्यात आलं आणि तिथूनच खऱ्या अर्थाने या दोघांच्या मैत्रीपूर्ण संबंधाला सुरुवात झाली. कारण 1949 ते 1971 या 22 वर्षाच्या काळात त्यांच्यात शत्रुत्वाचे संबंध होते, ते सुधारण्यासाठी या खऱ्या अर्थानं या पिंग पॉंग डिप्लोमसीचा उपयोग झाला. त्यानंतर क्रीडा क्षेत्रातील क्रिकेट असेल किंवा हॉकी असतील हे सामने भारत पाकिस्तानमध्ये एक स्पिरिट म्हणून खेळले जातात, पण ह्यातून एक सलोखा निर्माण करता येऊ शकतो. यासाठी 2011ला आपले 30 मार्च 2011ला मोहालीमध्ये जो क्रिकेट सामना झाला होता त्याला आपले पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि युसुफ रजा गिलानी हे उपस्थित राहिले होते. अशाच पद्धतीने 2005 साली महिला क्रिकेट करंडक स्पर्धेत भारत विजयी झाला होता. अशामध्ये क्रिकेट किंवा हॉकी संघाच्या कार्यक्रमाला राष्ट्राध्यक्ष राष्ट्रप्रमुख उपस्थित राहून एक संबंध सुरळीत करण्याचा एक संकेत देण्याचं काम हे या पद्धतीने होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतरनं क्युबा हा देश आहे. फिडेल कॅस्ट्रो यांनी त्या देशामध्ये आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिलेलं आहे. त्याचा वापर ते त्यांच्या परराष्ट्र धोरण सुधारण्यास किंवा परराष्ट्र भागात आपली एक प्रतिमा निर्माण करण्यासाठी किंवा आपला एक सकारात्मक संदेश देण्यासाठी त्याचा वापर करत असतात. कारण त्यांच्याकडे वैद्यकीय उपचार करण्याची एक त्यांची जी प्रणाली आहे ती प्रबळ अशी आहे. झालं असं की दक्षिण अमेरिकेतील जे कॅरिबियन देश आहेत त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर मोतीबिंदू असतील, ग्लुकोमा असेल यासारख्या डोळ्यांच्या आजारांचं प्रमाण वाढलं होतं. त्यासाठी ते दूर करण्यासाठी त्यांनी ऑपरेशन मिराग्रेच्या माध्यमातून मोतीबिंदू असतील ह्या उपचार करण्यासाठी यशस्वी अशी मोहीम केली. याच्यातूनच त्यांनी मग त्या भागातील बेलीज असेल, होंडुरस असेल या देशांना वैद्यकीय मदत केल्याची पाहायला मिळते. हे अमेरिकेच्या प्रभावाखाली जरी हे देश असले
तरी त्यांना अमेरिकेत वैद्यकीय उपचार किंवा वैद्यकीय शिक्षण घेणे हे महाग जात होतं. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण किंवा वैद्यकीय उपचार घेण्यासाठी हे देशाची व्यक्ती हे क्युबामध्ये जात होते. त्यामुळं क्युबाविषयी त्यांचा एक सकारात्मक दृष्टिकोन झाला. यातून क्युबाची एक राजकीय मुत्सद्देगिरी म्हणा किंवा वैद्यकीय मुत्सद्देगिरी यशस्वी झाल्याचे पाहायला मिळतं. ज्यावेळेस 2005मध्ये अमेरिकेमध्ये पाकिस्तानमध्ये भूकंप झाला होता, त्यावेळेस त्या भूकंपातनं सावरण्यासाठी तेथील जनतेला वैद्यकीय मदत करण्यासाठी साधारणतः 2005मध्ये 200 डॉक्टरांचं पथक डॉक्टर माबेल रुईज यांच्या नेतृत्वाखाली त्या देशामध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे वैद्यकीय उपचारही कशा पद्धतीनं डिप्लोमसीचा भाग होऊ शकतात हे त्यातून पाहायला मिळतं. त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये परिवर्तनात्मक मुत्सद्देगिरीलाही महत्त्वाचं स्थान आलेलं आहे. कारण 2001 नंतरनं जॉर्ज डब्ल्यू बुश यांचा भारत, साऊथ आफ्रिका असेल, ब्राझील असेल, नायजेरिया असेल, इंडोनेशिया या देशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज झाला आहे. कारण वेगाने आर्थिक प्रगती करत असताना, लोकशाही या देशामध्ये रुजत असताना तेथील लोकशाही प्रबळ करण्याच्या दृष्टीने आपल्याला काही विधायक पावलं उचलता येतील का याचा विचार करून त्यांनी या देशांना परिवर्तनात्मक मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून मदत करण्याचं धोरण अवलंबायचं पाहायला मिळतं. संबंधित देशातील लोकशाही प्रबळ झाली पाहिजे, त्यासाठी तिथल्या जे सामाजिक उपक्रम आहेत त्याबद्दल जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी NGO असतील, विद्यापीठ असतील, स्थानिक नेते असतील यांच्याशी संपर्क करून त्यासाठी काही विधायक दृष्टिकोनातून काय मदत करता येतील का याचा विचार हा त्या काळात त्यामध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे करत असताना US च्या माजी परराष्ट्रमंत्री कोंडोलिसा राईस एका भाषणात म्हणतात की US ला या धोरणाचा म्हणजे परिवर्तनात्मक मुत्सद्देगिरीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. पण जर हा वापर करून स्वतंत्र राष्ट्रातील व्यक्ती हा आमच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप आहेत असं जर मानायला लागले तर ही परिवर्तन मुत्सद्देगिरी ही तोट्यात जाऊ शकते किंवा याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो असं ते मानतात. त्यामुळं राजदूत ज्यावेळेस तिथे विदेशात जातो त्यावेळेस तेथील सामाजिक उपक्रम असतील, तिथली संस्कृती असेल त्यामध्ये त्याने समाविष्ट झालं पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. अशा पद्धतीचं मत या परिवर्तनात्मक मुत्सद्देगिरीमध्ये केलं जातं. त्यानंतर इंटरनेट सिस्टम अलीकडल्या काळात आपण बघितलं, कोरोना पाश्चात्य जगामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हर्च्युअल मिटिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे देवाणघेवाण आणि ह्यामुळे इंटरनेट हा परराष्ट्र धोरणाचा किंवा परराष्ट्राच्या शिष्टाईचा एक अविभिन्न अंग बनलेला आहे. तर ही कशा पद्धतीने ही शिष्टाई वापरली गेली पाहिजे, काय गोष्टी साध्य केल्या पाहिजेत याचा विचार ह्यामध्ये व्हायला लागला आहे. कारण विविध तंटे असतील, मतभेद असतील, संबंध सुधारण्यासाठीचे प्रयत्न असतील, वाटाघाटी असतील यांचा वापर यांच्यासाठी अनुकूल जनमत तयार करण्यासाठी जनता आणि मित्रराष्ट्र यांच्या जनतेमध्ये पोहोचणं महत्त्वाचं आहे. त्याचमुळे इंटरनेटचा वापर हा प्रभावीरित्या कसा करता येईल याचाही विचार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होत असल्यानं पाहायला मिळतो. आणि ह्याची सुरुवात जर आपण पाहायला गेलो तर ह्याची मुळं आपल्याला ब्रिटनच्या परराष्ट्र किंवा राष्ट्रकुल कार्यालयात 2007 साली डिजिटल डिप्लोमसीच्या या नवीन विभागच तयार करण्यात आला. तिथूनच हे डिजिटल किंवा इंटरनेट शिष्टाईचं मूळ मानलं जातं, त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. या इंटरनेटच्या माध्यमातून परराष्ट्रविषयक जी धोरणं आहेत, जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न होऊ लागले. थेट जनतेपर्यंत आपल्याला कशा पद्धतीने पोहोचता येईल याचा विचारही याच्या माध्यमातून व्हायला लागला. इंटरनेटच्या माध्यमातून संबंधित जनतेची मतं ऐकणं, त्या मताला अनुकूल भूमिका आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणासंबंधी अनुकूल मताचा प्रसार करणं, त्यांना समाविष्ट कसं घेता येईल, ते मिळणाऱ्या प्रतिसादाची छाननी कशी करता येईल, या सगळ्या गोष्टीचं एक संतुलन साधण्याचं काम ह्या शिष्टाईच्या माध्यमातून केलं जातं. डेव्हिड पोस्ट हे फेसबुकला एक स्वतंत्र राष्ट्रच मानतात. कारण त्या देशाचा नागरिक होण्यासाठी तुम्हाला नागरिकत्वाची गरज नाही, सीमेचं बंधन नाही आहे, कसल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था सोडवण्याची गरज नाही, अधिकाराचा प्रश्न नाही. त्या ठिकाणी मैत्रीचा महासागर निर्माण झालेला आहे. त्यामुळे एक फेसबुक आहे आजच्या काळात एक राष्ट्राध्यक्ष झाले. आज फेसबुकच्या निर्मात्यांनी जर एखादं काही विधान केलं तर त्या विधानाचंवरही संशोधन हे पाश्चात्य विद्यापीठामध्ये होत असल्याचं आजच्या काळात पाहायला मिळेल. त्यामुळे मार्क झुकरबर्गचे फेसबुकचं महत्त्व हे आजच्या काळात वाढत चाललेलं आहे. म्हणजे वाढत चाललं आहे. त्याला आता अनेक पर्याय आता व्हॉट्सअप असतील, फेसबुक असतील, हे येत असतानाही त्या माध्यमातून ते पुढं जात असल्याचं पाहायला मिळतं. आता डिजिटल डिप्लोमसी, तर ह्याच्यामध्ये काय होतं आहे, वृत्तवाहिन्या असतील, पत्रकार असतील यांच्याशी संपर्क साधून माध्यमांचा दैनंदिन वापर हा मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. राजदूतांना अचूक पद्धतीनं ह्या माध्यमांचा वापर कसा करायचा याचं प्रशिक्षण देणं ही काळाची गरज बनल्याचं या ठिकाणी बरेच अधिकारी नोंदवतात. कारण USने सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आपल्या भारतात ते चेन्नईचे जे कॉन्सुलेट होतं या माध्यमातून बेंगलोरमध्ये
आभासी राजदूत किंवा कॉन्सुलेट तयार केलं, तर त्या माध्यमातून त्यांचं कामकाज पाहत होते. आभासी वकिलातीची नवी एक संकल्पना पुढे आलेली आहे अलीकडल्या काळात. कारण ज्यावेळेस इराणमध्ये हे होतं, इराण आणि अमेरिकेचे वाद हे आपल्याला सर्वश्रुत आहेत. मग हे सोडवण्यासाठी काय करायचे आणि इथल्या राष्ट्राला किंवा त्यांच्या राजकीय अंगाला वगळून तिथल्या नागरिकांशी संपर्क कसा साधायचा, हा प्रश्न ज्यावेळेस अमेरिकेसमोर आला त्यावेळेस त्यांनी व्हर्च्युअल एम्बेसी नावाचं एक संकल्पना पुढे आणली. कारण त्या देशातील नागरिकांना काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, तर त्यांनी थेट ह्या एम्बेसीच्या माध्यमातून ते प्रश्न मांडावेत आणि त्याला त्या पद्धतीनं सोडवण्याचं काम हे अमेरिका करेल, असं पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी विधान केलं होतं. त्यामुळे शत्रू राष्ट्रातील थेट जनतेशी संपर्क साधून आपलं उद्दिष्ट साध्य करून घेण्यासाठी या एम्बसी नावाची संकल्पना पुढे आली. त्यानंतर गनबोट डिप्लोमसी नावाचा एक प्रकार आहे. आपण बघतो की विविध डिप्लोमसी कसं आहेत, त्याचंच पुढचं अंग म्हणजे गनबोट डिप्लोमसी. ही लढाऊ जहाज नीती आहे. या साधारणतः या नीतीचा वापर 18व्या शतकापासून मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं पाहायला मिळतो. जेम्स केबल हे जे UKचे मुत्सद्दी आहेत ते सांगतात की जे घडणार आहे ते टाळणं किंवा नव्यानं घडवून आणणं, तसेच परकीय सरकारचं धोरण बदलण्यास त्यांना भाग पाडणं हे उद्दिष्ट या नीतीचं आहे, गनबोट डिप्लोमसीचं. तर अन्य राष्ट्रांना राजकीय संदेश देणं, त्यांचे उद्दिष्ट सफल होऊ न देणं, या हेतून या सिस्टाईचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर याचा जर आपण विचार करायला गेलो तर ब्रिटिश असतील, पोर्तुगीज असतील, स्पेन असतील, स्पॅनिश असतील, या वसाहतवादी जे राष्ट्र होते त्यांचं वैशिष्ट्य हे यांच्या या गनबोट डिप्लोमसीच्या स्वरूपात होतं. साधारण आपण 1971च्या युद्धाचा जर विचार करायला गेलो तर ज्यावेळेस अमेरिकेचं जे एंटरप्राइजेस हे लढाऊ जहाज आहे, 7 नंबरचं आर्मर आहे, ते आपल्या बंगालच्या उपसागरात येऊन धडकलं होतं, त्यावेळेस ते भारताला एक सूचक इशारा द्यायचा होता. त्यांना बांगलादेशची निर्मिती झाली मान्य होतं, पण आता ह्याची पर्याय परत आझाद काश्मीर मुक्ततेत होऊ नये ह्या हिशोबाने भारतावर दबाव टाकण्याच्या हिशोबाने त्यांनी ते जहाज आणलं होतं. पण त्यामध्ये आपण यशस्वी झालो. ह्याबद्दल विजय नाईक सांगतात की 1971ला जर इंदिराजींचं नेतृत्व नसतील तर दक्षिण भारतीय उपखंडाचा हा नकाशा बदलला नसता किंवा इतिहास बदलला नसता. म्हणजे त्या कणखर नेतृत्वाचा परिपाक म्हणजे बांगलादेशची निर्मिती हे आपल्याला पाहायला मिळतं. त्या गनबोट डिप्लोमसीला आपलं प्रत्युत्तर कशा पद्धतीनं दिलं होतं, कशा पद्धतीने त्या गनबोट डिप्लोमसीने भारतावर दबाव आणण्याचा अमेरिकेच्या आरमाराचा प्रयत्न होता, ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर चीनची संरक्षण शिष्टाई. तर साधारणतः अलीकडल्या काळात काय होतंय, चीन मोठ्या प्रमाणावर संरक्षण क्षेत्रामध्ये त्यांची गुंतवणूक असेल त्यांची ते करत असतोय. विदेशातील ज्या संरक्षण संस्था असतील त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना पाठवून तिथला अभ्यास करणे असेल, त्या देशांची मुत्सद्द्यांशी चर्चा असेल, संरक्षणात्मक संबंध प्रस्थापित करण्याचा विषय असेल, तज्ज्ञांची देवाणघेवाण असेल, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण असेल, लष्करी सराव असतील, या दृष्टीने ह्या शिष्टाईचा वापर मोठ्या प्रमाणावर होत लागलेला आहे. सी राजामोहन याबद्दल बोलताना असं म्हणतात की 1990 नंतर भारताचं संरक्षण क्षेत्रात किंवा सेनादलाचा जागतिक प्रभाव हा वाढत आहे, पण तो प्रभाव जरी वाढत असला तर चीनच्या तुलनेत तो काही अंशी कमी आहे. त्यामुळे त्याचा विचार आपण केला पाहिजे. त्या ठिकाणी चीननी आघाडी घेतलेली आहे. चीन आता संरक्षण आपण सुरुवातीला बघितलं की परराष्ट्र मंत्रालयाच्या रचनेमध्ये ॲटशे मिलिटरी ॲटशे असतात. हे ॲटशेंचं काम हे त्या देशातील संरक्षण किंवा आपल्या डिफेन्स संरक्षणासंदर्भातल्या वाटाघाटींमध्ये महत्त्वाचं असतं. अशा पद्धतीचे डिफेन्स ॲटशे मोठ्या प्रमाणावर चीन अलीकडल्या काळामध्ये नियमित असून त्याचा वापर ते त्यांच्या शिष्टाईच्या यशस्वीसाठी करत असतात. आता ह्या संरक्षणात्मक शिष्टाईचा जर भारताच्याच दृष्टिकोनातून विचार केला गेला तर भारतही ह्या शिष्टाईच्या माध्यमातून मागे नसल्याचं पाहायला मिळतं. कारण शांती सेनेच्या माध्यमातून आपण अतिशय स्पृहणीय कार्य केलेलं आहे. मग नवा देश असेल आपलं, ज्यावेळेस आपलं ते आपण म्हणतो की त्याचा आपल्याला फायदा काय, तर खऱ्या अर्थानं आपण त्या आपली लष्कर त्या ठिकाणी गेले, तिथला नवा देश, त्यांचा भूगोल, त्यांचं राजकीय वातावरण, अनपेक्षित संकटांचा सामना करण्याचं प्रशिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या दौऱ्याच्या माध्यमातून प्राप्त होतात किंवा त्या अशा अनुभव आपल्याला येत असतो. त्यातून आपण अनुभवाने संपन्न हे होत असतो. आता सोमालियाची चाचेगिरी असेल, बंगालच्या उपसागरातील चाचेगिरी असेल, अरबी समुद्र, हिंदी महासागर या भागातली जी चाचेगिरी आहे त्याला पायबंद घालण्यासाठी भारताचं नौदल मोहीम आखते, त्याला यशस्वी प्रतिसाद देतोय. त्यामुळे जे भारतीय समुद्र हिंद महासागराच्या किनारी प्रदेशातील राष्ट्र आहेत त्यांचं भारताबद्दलचं एक सकारात्मक मत निर्माण झालेलं आहे. अशा पद्धतीनं हे होत असते. पण ही संरक्षणात्मक शिष्टाई करत असताना अलीकडल्या काळात चीनचे देशातून आपल्या भारतातील नक्षलवादी चळवळींसाठी मोठ्या प्रमाणावर सशस्त्र येत असल्याचं विधान हे जी.के. पिल्ले यांनी केलं आहे. कारण माओवाद्यांकडे जी मध्यम किंवा छोट्या शस्त्र गावलीत ते शस्त्र ही प्रामुख्यानं
चीनकडून आलेले, त्यामुळे हे एक संरक्षण शिष्टाईच्या माध्यमातून आपल्या अंतर्गत संरक्षणाला बी एक धोका निर्माण झाल्याचं विधान यातून प्रतीत होतं. त्यानंतर सांस्कृतिक शिष्टाई आपण बघतो की US साम्राज्यवाद हा केवळ राजकीय स्वरूपाचा नाही आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्या या सांस्कृतिक बाबीची छटा आपल्याला पाहायला मिळते. मग पेप्सी असेल, कोकोकोला असेल, मेटुकी फ्राईड चिकन असेल, मॅकडोनाल्ड असेल, मॉल संस्कृती असेल, हॉलिवूड असेल, मॉल असतील, या सगळ्या गोष्टींचा परिपाक होऊन अमेरिकेची एक धोरणत्व या ठिकाणी प्रस्थापित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या भारताचा जर आपण परदेशातला विचार करायला गेलो तर खाद्यपदार्थ असतील, सिनेसृष्टीचे आपले बॉलिवूडचं त्या ठिकाणी काम असेल, सिनेसृष्टी असेल, यांनी एक प्रभावी त्या ठिकाणी आपलं हे बिंबवलेलं आहे, आपलं प्रभाव आपला त्या ठिकाणी निर्माण करण्यात यशस्वी झालेला आहे. इतिहासाने निर्माण केलेली जी जळमट आहे, भावनिक जळमट, त्याला दूर करण्याचं काम ही सांस्कृतिक शिष्टाई करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर नुसरत फतेह अली असतील, आंदनान सामी असतील, गुलाब अली असतील, यांच्या गझली ह्या आज भारतातही लोकप्रिय आहेत. आपल्या लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, मोहम्मद रफी असतील, किशोर कुमार यांचे संगीत पाकिस्तानातही आहे. म्हणजे सीमा पार ह्या सांस्कृतिक शिष्टाईचा उपयोग होऊ शकतो, त्याचा वापर अलीकडल्या काळात मोठ्या राष्ट्रांनी केलेला आहे, त्याचा आपण विचार केला पाहिजे, अशा पद्धतीचं मत या ठिकाणी या लेखकाने या ठिकाणी मांडलेलं आहे. आपले स्वामी विवेकानंद असतील, ते भारतीय शिष्टाईची आणि तत्त्वज्ञानाची अमेरिकेला त्यांनी ओळख करून दिली. एक सांस्कृतिक राजदूत म्हणून त्यांचं त्या ठिकाणी त्यांनी केलेलं हे काम हे भारतासाठी निश्चित फायद्याचं ठरलेलं आहे. त्यानंतर आपल्या आध्यात्मिक विचार करायला गेले तर स्वामी प्रभुपाद असतील, आचार्य रजनीत असतील, यांनी परदेशात आपलं अध्यात्म पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे सांस्कृतिक. आणि त्यानंतर आपले हे असतील रवींद्रनाथ टागोर यांच्या माध्यमातून आपले 35 देशांनी त्यांनी त्या काळात भेटीगाठी दिल्या. त्यानंतर मुसोलिनीची गाठ घेऊन त्यांनी शांतिनिकेतनमध्ये इटालियन आणि यांच्या संदर्भात वाटाघाटी करून त्यांचं अध्यसन केंद्रही त्या काळात सुरू केलं. म्हणजे या माध्यमातून सांस्कृतिक असतील, आध्यात्मिक आपलं ज्ञान तिकडं पोहोचवलं पाहिजे या संदर्भातला मजेदार किस्सा आपल्याला शिष्टाईचे इंद्रधनु पुस्तकात पाहायला मिळतो. त्यांनी कशा पद्धतीनं त्या मुसोलिनीशी बातचीत केली, फॅसिझम विरोधी नेत्यांशी त्यांनी कशा पद्धतीने गाठ घेतली, याचे सगळे किस्से आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. आपण बघितलं नालंदा असतील, गया असतील, तिथे बौद्ध धर्मियांना पर्यटन विकसित करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने बुद्धिस्ट सर्किट काढलेलं आहे. 2006 साली दिल्लीमधील राजस्थानमध्ये निमरावा या ठिकाणी जागतिक लेखकांचं संमेलन भरवलं, त्याला विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. अलीकडल्या काळात जिना हाऊस हे पाकिस्तानला द्यावं अशी विनंती पाकिस्तान सरकार करत आहे, पण सार्क संघटनेचं या ठिकाणी दक्षिण आशिया कला व संस्कृती केंद्र स्थापन करण्याचे विचार हे चर्चा चालू असल्याचं मत ते त्या ठिकाणी लेखकाने आपल्या या पुस्तकात मांडलेलं आहे. इंडिया फॉरेन पॉलिसी अजेंडा फॉर 21st सेंचुरी या ग्रंथात उत्पल के बॅनर्जी सांगतात की सांस्कृतिक शिष्टाई उपयोग कशा पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो, आंतरखंडीय सामंजस्याचं निर्माण करण्यासाठी याचा आपल्याला कसा उपयोग होऊ शकतो, भारतीय संस्कृतीचा प्रसार कसा होऊ शकते, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ही सांस्कृतिक शिष्टाई आजच्या काळात आलेली आहे का? नाही. कारण अशोकाने श्रीलंकेमध्ये महेंद्र किंवा संघमित्रा या आपल्या मुलांना थिरवादी बुद्धाचा प्रसार करण्या किंवा बौद्धांचा संदेश देण्यासाठी अनुराधापूर या ठिकाणी पाठवलं होतं. त्यानंतर आजही बौद्ध देशामध्ये म्हणजे आपले जे मध्यपूर्वेतील जे छोटे छोटे देश कझाकिस्तान, किर्गिस्तान, या देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रभाव असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे त्यानंतर दक्षिण पूर्व आशियात लुक ईस्ट आपण पॉलिसी राबवतोय, त्यामुळे जकार्ता असेल, कोलालंपूर असेल, या ठिकाणी आपण विविध आपली संस्कृती अध्ययन, तत्त्वज्ञान अध्ययन केंद्र सुरू केलेली आहे. असाच एक मजेशीर किस्सा आहे. कुशल बकुळाम ह्या भारताचे राजदूत होते मंगोलियातल्या 1989 ते 99 या काळात. तर ह्या तिबेटमधील बौद्ध मठाच्या धर्मगुरू असल्यामुळे ज्यावेळेस त्यांचे राजदूत म्हणून आपण त्या मंगोलियात नेमणूक केली त्यावेळेस तिथले राजकीय नेत्यांसोबतच सामान्य जनता ही आपल्या भारतीय दूतावासासमोर दर्शनासाठी रांगा लावून बसलेली असायची पाहायला मिळते. म्हणजे ही सांस्कृतिक शिष्टाई ही वृद्धिगत करण्यासाठीचा प्रयत्न हा या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झाला होता. आता ही सांस्कृतिक शिष्टाई करण्यासाठी विविध देशांनी विविध केंद्र उभे केल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये युनायटेड स्टेट इन्फॉर्मेशन सर्व्हिस, त्यात फुलब्राईट शिष्यवृत्ती ही 1953ला USने चालू केली. UKने ब्रिटिश कौन्सिल असेल, जपान फाउंडेशन असेल, लेनिन रशियन सांस्कृतिक केंद्र असेल, फ्रान्स अलियान्स फ्रान्झे असेल, भारताचं संस्कृती अध्ययन केंद्र, ह्या माध्यमातून सांस्कृतिक शिष्टाई किंवा आपले सांस्कृतिक वारसा दुसऱ्या देशात विकसित किंवा पोहोचवण्याचं काम केलं जातं. आपण बघितलं की विवेकानंदांनी भारताचा आध्यात्मिक राजदूत म्हणून केलेलं कामही महत्त्वाचं आहे.
त्यामुळं पाश्चिमात्यांचं विज्ञान आणि पूर्वेकडील अध्यात्म यांचा संगम घडून आणला पाहिजे असं त्यांनी मत मांडलं होतं. त्यानंतर आपले रवींद्रनाथ टागोर यांनी सांस्कृतिक शिष्टाई 1926ला ज्यावेळेस त्यांनी इटलीला भेट दिली तेव्हा मुसोलिनीची भेट घेऊन शांतिनिकेतनमध्ये इटालियन अध्ययन केंद्र सुरू केलं होतं. विचारांचं आदानप्रदान झालं पाहिजे. त्यानंतर बेनिडिक्टो क्रोचे ह्या फॅसिझम विरोधी व्यक्तीची भेट घेण्याचा एक प्रसंग त्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्णिला आहे. अलीकडल्या काळात आपण बघितलं की हरित शिष्टाई किंवा ध्रुवीय शिष्टाईला महत्त्व आलेलं आहे. कारण जागतिक तापमान बदलामुळे बर्फाळ प्रदेशातील बर्फ वितळून त्या ठिकाणी खनिज साठे असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी नोंदवल्यामुळे त्याच्यावर आपला अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हे विविध राष्ट्र करत असताना त्यामुळे त्याच्याकडे पाहणंही गरजेचं ठरतं. तर हरित शिष्टाईबद्दल आपले जे डॉक्टर राजेंद्र पिचारी ते सांगतात की जर पर्वतराजीवरचा बर्फ वितळला तर सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया हे भारताला आव्हान ठरू शकतात. त्यामुळे भारताने या समस्येसाठी विधायक अशी पावले उचलणं गरजेचं आहे. जयराम रमेश पर्यावरण मंत्री असताना त्यांनी हिमनद्यांच्या अभ्यास करण्यासाठी एक गट नेमलाच होता. तर ध्रुवीय शिष्टाईच्या बद्दल विचार करायला गेलं तर पूर्वीच्या काळी गोल्ड रश होता. आताच्या काळात कोल्ड रश ही संकल्पना येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण लॉ ऑफ द सीच्या माध्यमातून त्याचं पालन बरेच राष्ट्र करत नाही आहेत. त्यामुळे त्याचा विचार होणं गरजेचं आहे. 1961 साली आर्कटिक ट्रिटी झाली. 1996ला आर्कटिक मंडळ आलं. या माध्यमातून ह्या भागातील शास्त्रीय संशोधन करणाऱ्या संस्था उभारण्याचं काम होतं आहे. त्या ठिकाणी संशोधनाव्यतिरिक्त बाकीचे संरक्षण किंवा बाकीच्या चाचण्या कोणी घेऊ नयेत असेही प्रयत्न होत असताना पाहायला मिळतं. त्यानंतर हेरगिरी आणि शिष्टाई ज्या दुसऱ्या देशात आपण आपले प्रतिनिधी राजदूत नेमत असतो त्यांच्यावर त्या राष्ट्रातील नेते गुप्तचर यंत्रणा पाळत ठेवून असतात. तर भारतातल्या राजदूत कार्यालयातही शिष्टाई संदर्भात किंवा गुप्तचर चर्चेसाठी प्रतिनिधी नेमल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हेलगिरीसाठी मिलिटरी आशय असतील किंवा गुप्तचर संघटनेचे अधिकारी यांची नेमणूक मोठ्या प्रमाणात होत असल्याची पाहायला मिळते. सशस्त्र नियंत्रण करण्यासाठी या शिष्टाईचा वापर प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळतं. विकिलॅक्सने मोठ्या प्रमाणावर अमेरिकन दूतावास कशा पद्धतीनं हेरगिरी करते याचे दस्तावेज बाहेर काढल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्या ऐक्यवाद कहाण्या बऱ्याच आहेत. त्यानंतरनं खऱ्या अर्थानं भारतीय मुत्सद्देगिरीसमोरची आव्हानं काय आहेत या संदर्भात आपल्या माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचं एक कार्यक्रमात त्यांनी भाषण केलं. तर त्यात सांगितलं होतं की 3 गोष्टी ह्या भारतीय मुत्सद्देगिरीसमोरचं प्रमुख आव्हान आहेत. पहिली गोष्ट सांगितली होती की घटनेच्या मूलभूत तत्वांना निर्माण होणाऱ्या अंतर्गत सैद्धांतिक आव्हानांचा सामना कसा करायचा. दुसरी गोष्ट भारताचे भूगोल असेल किंवा भूभाग असेल तसेच जलस्रोत असेल यांसमोर जे निर्माण होणारे नवे आव्हान आहेत त्यांना तुम्ही कसा प्रतिरोध करता, कशा आव्हान सामना करता हे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेसंदर्भातील गोष्टी आहेत त्यांचा तुम्ही आंतरराष्ट्रीय खेळीमुळे काय परिणाम होईल याचा तुम्ही कसा अंदाज लावताय. ह्या 3 गोष्टी आपल्या मुत्सद्देगिरीसमोरचं आव्हान आहे. त्या आव्हान तुम्ही कसं परतून लावताय हे महत्त्वाचं. त्यांनी सांगितलं की 21वी सेंचुरी ही आशियानची सेंचुरी. त्यामुळे 21व्या शतकाचा जर आशियाचा अभ्युदय व्हायचा असेल तर आशियान आर्थिक संघ हा निर्माण झाला पाहिजे. लुक ईस्टकडे आपण पाहतोय तर ते लुक ईस्ट न करता त्याकडे आता मूळ ईस्ट बघितलं पाहिजे. आता आपण अलीकडे बघतो की ते ॲक्ट ईस्ट धोरण झालेलंच आहे. तर अशा पद्धतीनं ह्या गोष्टींचा एक संबंध आहे की मुत्सद्देगिरी ही प्रभावी कशा पद्धतीने राबवता येईल. तर अलीकडल्या काळात ही मुत्सद्देगिरी राबवत असताना जनसंपर्क शिष्टाई हा आपल्याला 2012चा प्रश्न आला होता. हे अलीकडल्या काळात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तर ही शिष्टाईचा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की जनसंपर्क शिष्टाई म्हणजे काय, शिष्टाईच्या माध्यमातून तो आपण कसा पुढे नेऊ शकतो. तर झाला 2005 मध्ये जेव्हा आपण अणुऊर्जे संदर्भात करार करत होतो 123 नंबरचा US समोरचा, त्यावेळेस डावे पक्ष आणि BJPने सरकारच्या या धोरणाविषयी प्रतिकूल मत निर्माण केलं होतं. कारण जो निर्णय अशा पद्धतीचे करार जर भारतासंदर्भात असतील तर त्याची चर्चा संसदेत झाली पाहिजे. संसदेत चर्चा होत असताना त्याला संसदेची मान्यता मिळवली पाहिजे. जर तशी पद्धतीची मान्यता जर मिळवलीच पाहिजे अशा पद्धतीचा करार करा. संसदेच्या संमतीशिवाय असे करार करता येऊ नये अशा पद्धतीचा एक कायदा करा अशा पद्धतीची मागणी तिथं झाली होती. तर यातून काय संदेश जातो की सरकार जे धोरण राबवते, सरकारचे जे परराष्ट्र धोरण आहे त्या धोरणं हा जनतेपर्यंत पोहोचली जात नाही किंवा अनुकूल पद्धतीने पोहोचत नाही किंवा जनमत त्याच्या विरोधात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं पब्लिक डिप्लोमसी असली पाहिजे. जनतेपर्यंत आपण गेलो पाहिजे. परराष्ट्र खात्यामार्फत केली जाणारी कामं ही जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यांच्या अडचणी आपल्यापर्यंत आल्या पाहिजेत. या दृष्टीनं ही जनसंपर्क शिष्टाई ही महत्त्वपूर्ण ठरत होती. तर यासाठी याचे परिणाम काय होतात तर हे 2003 मध्ये ज्यावेळेस
जॉर्ज डब्ल्यू बुशने इराकवर युद्ध लादलं होतं, त्याचा परिणाम काय झाला तर त्यांच्या अख्ख्या संबंध US मध्ये त्यांच्याबद्दल प्रतिकूल प्रतिक्रिया आली. UKच्या पंतप्रधान टोनी ब्लेअर यांना तर त्यांचा राजीनामा द्यावा लागला होता. म्हणजे अशा पद्धतीनं जनमत जर प्रतिकूल झालं तर त्या राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीलाही जागा येतो. त्यामुळे खऱ्या अर्थानं परराष्ट्र धोरण राबवत असताना जनसंपर्क शिष्टाईचं महत्त्व अधोरेखित होतं. त्यामध्ये अलीकडल्या काळात प्रसारमाध्यम वृत्तपत्र आलेले आहेत. त्यामुळे क्षणाक्षणाला कोणते करार होतात, कोणत्या घटना होतात, त्या घटनामागचा उद्देश काय हे जनतेपर्यंत पोहोचू लागलेलं आहे. पण ते पोहोचवत असताना आपल्या सरकारची विधायक भूमिका काय आहे, यातून अनुकूल जनमत कसं निर्माण करता येईल याचा विचार होणं गरजेचं आहे. या संदर्भात आपण 2006 पासून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न हे भारतीय दूतावासाने केले किंवा भारतीय परराष्ट्र मंत्रालयात सुरू झाल्याचे पाहायला मिळतं. त्यासाठी परराष्ट्र जनसंपर्क कार्यालय किंवा एक विभागच हा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या परराष्ट्र मंत्रालयाचे आपले सचिव आहेत नवदीप सिंग सुरी यांनी सांगितलं की भारतीय परराष्ट्र धोरण आणि विद्यापीठात यात मोठ्या प्रमाणाची दरी आहे. आपले भारतीय मुत्सद्दिक ही परदेशी विद्यापीठात जाऊन त्यातल्या विद्यापीठामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल आपले प्रतिपादन करतात, माहिती देतात. पण आज भारतीय मुत्सद्दिगिरी हे भारतीय विद्यापीठामध्ये जाऊन किती प्रमाणात आपल्या परराष्ट्र धोरणाचा प्रचार करताय असं त्यांना प्रश्नचिन्ह निर्माण झालं. कारण त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये लेक्चर देत असताना अशा पद्धतीचा लेक्चर हे आम्ही पहिल्यांदा ऐकतोय असं विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नोंदवलं होतं. त्यामुळे परराष्ट्र धोरण राबवत असताना पब्लिक डिप्लोमसीचा वापर करत असताना लुक इनवर्ट झालं पाहिजे. आपल्या अंतर्गत डोकवून आपलं जे पब्लिकचं परसेप्शन निगेटिव्ह आहे ते सकारात्मक कसं करता येईल याचा विचार होणं गरजेचं आहे. या दृष्टीने ही डिप्लोमसी महत्त्वपूर्ण ठरते. आणि त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तर भारतीय परराष्ट्र धोरणाबद्दल विद्यार्थ्यांचं मत काय होतं तर त्यांनी सांगितलं की भारतीय परराष्ट्र धोरण ठाम नाही आहे, स्पष्ट नाही आहे. पाकिस्तानला आपण धडा का शिकवत नाही, चीनबरोबरची आपली भूमिका गुळमिळीत काय आहे, आपल्याला US सोबत मैत्री का हवी, अशा पद्धतीचे विद्यार्थ्यांची परराष्ट्र धोरणाबद्दल ती धारणा आहे, ती धारणा बदल झाली पाहिजे. त्यांना वास्तव कळलं पाहिजे. या दृष्टीनं त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं हरदीप सिंग सांगतात. त्या दृष्टीनं मग अलीकडल्या काळात आपण फेसबुक असेल, संपर्क माध्यमं असतील, ट्विटर असतील, व्हिडिओ कॉन्टेंट असतील, लघुपट असतील, चित्रपट असतील, या माध्यमातून पोहोचण्याचं काम हे आपले परराष्ट्र मंत्रालय करत असताना पाहायला मिळतं. संदीप आपले जे नवदीप सुरी आहेत त्यांनी सांगितलं की आफ्रिका असेल, दक्षिण पूर्व आशिया असेल, लॅटिन अमेरिका असेल, ह्या देशांसोबत संबंध वृद्धिगत करण्यासाठी भारताने जे उपक्रम राबवलेत, जे उपाययोजना केलेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आता या फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून होत लागलं आहे. आपल्याला अलीकडल्या काळात आफ्रिकेमधील भारताचं काम कशा पद्धतीने चालतं त्यातल्या 2 संस्था होत्या, इंडियन टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन असेल, त्या संस्थेचं काय काम आहे अशा पद्धतीचा थेट प्रश्न आला होता. त्यामुळे अशा गोष्टी ह्या आपल्याला सविस्तररित्या पाहणं गरजेचं ठरतं. त्यामध्ये आपण पॅन आफ्रिका ई नेटवर्क असेल, टेली एज्युकेशन असेल, टेलिमेडिसिन असेल, यासारखे कार्यक्रमांना त्या देशातून भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. सेनेगलमध्ये भातशेतीला प्रोत्साहन दिलं असेल, घानामध्ये विभागीय माहिती कार्यालय असेल, आयव्हरी कोस्टवर अन्न प्रक्रिया प्रकल्प असेल, मालीमधील विद्युत वाहिनी असेल, कांगोमधील नागरी पुरवठा प्रकल्प असेल, ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून तिथल्या लोकांशी, जनतेशी थेट कनेक्ट होण्याचं, आपलं एक सॉफ्ट पॉवर निर्माण करण्याचं काम हे या माध्यमातून झाल्यामुळं निश्चित अशा प्रमाणे आपल्या जनसंपर्क शिष्टाईला यश येत असल्याचं पाहायला मिळतं. परराष्ट्र मंत्रालयात आपण बघितलं इंडियन टेक्निकल आणि इकॉनॉमिक कोऑपरेशन ह्याच्यावर एक प्रश्न येऊन गेलेला आहे. तर त्या माध्यमातून आपण विविध कौशल्य विकासाचे प्रकल्प हे त्या भागात राबवत असतो. इंडियन फॉरेन सर्व्हिस अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यामध्ये आपण आफ्रिकन देश असतील, आशियन देश असतील, ती जे भावी राजदूत आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम हे या माध्यमातून आपण करत असल्याचं आजच्या काळात पाहायला मिळतं. इनक्रेडिबल इंडिया या मोहिमेचा ब्रँड इंडियाला मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. मग आपण अलीकडल्या काळात बघतो की विविध चित्रपट महोत्सव आपण राबवले होते. ब्राझिलिया असेल, साव असेल, पावलो असेल, मेक्सिको सिटी असेल, क्वालालंपूर असेल, त्यातून आपलं एक विधायक दृष्टिकोनातून पुढे जाण्याचं काम झालेलं आहे. नंतर इंडियाज पर्स्पेक्टिव्ह हे नियतकालिक आज आपण 17 भाषेतनं प्रकाशित करतोय. गांधी जयंती असेल, रवींद्रनाथ टागोर जयंती असेल, या यांची आज संयुक्त राष्ट्रामध्ये जयंत्या साजरा केल्या जातात. त्यानंतर गांधीजींच्या जयंतीला जागतिक अहिंसा दिन म्हणून मान्यताही मिळाली. हे आपल्या सांस्कृतिक किंवा आपल्या जनसंपर्क शिष्टाईचं यश आहे असं ते मानतात. त्यानंतर झुलू युवक कथक नृत्यात पारंगत झालेला आहे. सेनेगलमध्ये हिंदी गीतांचे कार्यक्रम होतात. सिरियन विद्वान हे भारताचं महाभारत अरबी भाषेत भाषांतर केलं आहे. त्यामुळे
आपलं जे परराष्ट्र धोरण आहे ते सोप्या भाषेत आपल्या भारतीय जनतेपर्यंत पोहोचवण्याचं एक आव्हान आपल्यासमोर निर्माण झालं आहे. त्या दृष्टीनं आता अलीकडल्या काळात आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने जे विविध शहरं आहेत भारतातली मोठी, त्या शहरामध्ये जाऊन आपली परराष्ट्र धोरण त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध व्याख्यानमालांचे आयोजित केलं होतं. त्या पाटणामध्ये आयोजित केल्यात भारताच्या नेपाळशी संबंध कसे आहेत याविषयीचं झालं होतं. चंदीगडमध्ये दक्षिण आशियातील महिलांची भूमिका काय आहे याविषयीचं लेक्चर असेल. गोवामध्ये भारत US संबंध असतील किंवा इंडियाज फॉरेन पॉलिसी इन 21st सेंचुरी याविषयीचे लेक्चर असतील, असे निर्माण करून तेथील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हे अलीकडल्या काळात मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यानंतर प्राध्यापक दिलीप मेनन यांनी दक्षिण आफ्रिकेतील प्रेटोरिया यामध्ये आपलं एक अध्ययन केंद्रामध्ये काम करून आपल्या प्रतिमा संवर्धन करण्याचं काम करतात. अलीकडल्या काळात चीनही मोठ्या प्रमाणावर त्यांची सांस्कृतिक शिष्टाईचा विस्तार वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत असून कन्फ्युशियस केंद्र किंवा अध्ययन केंद्र ही मोठ्या प्रमाणात तिथं नियम आहेत. किशन राणा आहेत, ह्या त्यांनी सांगितलं थ्रू दी पीपल अँड थ्रू दी बिझनेस अशी एक चीनची म्हण आहे. याच्या माध्यमातून चीन जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करतं आहे. त्यानंतरनं श्रीकांत कोंडापल्ली हे जे आपले एक चीनविषयक तज्ज्ञ आहेत ते सांगतात की चीनला सौम्य सत्ता प्रस्थापित होण्यासाठी वेळ लागेल, त्यामुळे थेट जनतेशी संपर्क साधण्यात त्यांना बराच वेळ लागेल. त्यामुळे भारताचं जे संचित आहे, भारताची सॉफ्ट पॉवर प्रभावी आहे, भारताचं इंग्लिश भांडवल आहे, त्याच्याजवळ भारताचा विचार विस्तार हा भरपूर देशांमध्ये झालेला आहे. कम्युनिस्टांचे पक्ष आहे त्यांनी 2004मध्ये जनसंपर्क शिष्टायला सुरुवात केली. त्यांना 1000 कन्फ्युशियस सेंटर उघडण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. आजच्या घडीला पाहिलं तर ती 480 आहेत. भारतातील सांस्कृतिक केंद्रांचा विचार करायला गेलं तर ते अवघे 38 आहेत. त्यामुळे आपल्याला या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करणं गरजेचं आहे. त्यानंतरनं अशाच पद्धतीच्या जनसंपर्क शिष्टाईसाठी फेसबुक, यूट्यूब यांचा माध्यमांचा वापर भारताने 2010पासून मोठ्या प्रमाणात केला आहे. www.indiandiplomacy.in या माध्यमातून लघुपट असतील, अत्याधुनिक माध्यमांचा वापर करून नामवंत व्यक्तीच्या माध्यमातून भारताची सम्यक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. त्यामुळे एक पब्लिक डिप्लोमसी हे जनसंपर्काचं महत्त्वाचं साधन आहे. अशा रीतीने आपण एक डिप्लोमसीच्या किंवा शिष्टाईच्या ज्या नाना तरा बघितल्या, मग ते आपली पांडा शिष्टाई असेल, आपली सुंदरकांडातील भगवान रामकृष्णांचा दूत म्हणून केलेली हनुमानाची प्रतिमा असेल, यासारख्या गनबोट डिप्लोमसी असेल, या सगळ्या शिष्टाई आपण बघितल्या. ह्या खऱ्या अर्थानं आपल्याला परराष्ट्र धोरणात किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करत असताना GS पेपर 2 त्याचबरोबर ऑप्शनलचा जो आपला पेपर 2 आहे त्या पेपर 2 मधील B सेक्शनमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे. कारण आपण जे 2 पुस्तकं बघतोय यातून बऱ्याच प्रमाणात आपलं IR संदर्भातला अभ्यास किंवा अध्ययन हे होत आहे. आता अशा पद्धतीने आपण ह्यातले 3 टप्पे पूर्ण केलेले आहेत. पहिल्यात आपण परराष्ट्र सेवेत पंढरीमध्ये म्हणजे आपले परराष्ट्र मंत्रालयात काय चालतं, दुसऱ्यामध्ये परराष्ट्र सेवेचा इतिहास काय, आता 3ऱ्या 4थ्या भागामध्ये आपण शिष्टाईचे विविध अंग बघितले. आणि आता शेवटचा भाग जो आपण पाहणार आहे त्यामध्ये आपल्या भारतातील राजदूतांना विदेशात आलेले अनुभव असतील, कशा पद्धतीने त्याच्या अंतर्गत राजदूतांचे अनुभव आहेत, शिष्टाई कशा पद्धतीने चालते, संयुक्त राष्ट्र भारतीय प्रतिनिधित्वाचा काय वाद आहे, भारताला तिथं प्रतिनिधित्व काय मिळालं पाहिजे, या संदर्भात ज्या काही चर्चा वाटाघाटी आहेत त्या संदर्भात आपण तिथं अभ्यास करणार आहोत. कारण आपण जे काही यात डिटेल बघितले ह्यातून आपल्या UPSCचे बरेच पॉईंट कव्हर होत आहेत. त्यामुळे हे व्हिडिओ आपल्याला निश्चितपणानं लाभदायी ठरणार आहेत. त्यामुळे आपण पुढच्या भागामध्ये भारतीय परराष्ट्र सेवेतील राजदूतांचे अनुभव किंवा त्यांचे काय मतमतांतरे आहेत ह्याचा एक धावता आढावा घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद.